ताई, आज या ठिकाणी ज्या पद्धतीने आंदोलन केलं जात आहे, आंदोलनाच्या माध्यमातून ज्या मागितल्या जाते, कसं पाहता तुम्ही या सगळ्या गोष्टी? खऱ्या अर्थाने आत्ताच भंतेजींनी तुम्हाला बोलले की हे दृष्टिकोन बघता अख्ख्या देशभरामध्ये आपल्या बौद्ध समाजाचं हेच मागणी आहे की बौद्ध समाजाला जे भिक्खू संघांना जे धम्मामध्ये आपण आचरण करत असतो आणि त्याच बुद्ध विहारामध्ये आपल्या भिक्खूंना स्थान नाही आहे आणि त्या ठिकाणी इतर समाजाचे येऊन तिथे कर्मकांड करत आहेत. हे बघून आपल्याला वाईट, जे तथागतांनी आपल्याला शांततेचं मार्ग दाखवलेले, फक्त बौद्ध धम्माला नव्हे तर अख्ख्या जगाला त्यांनी शांततेचं मार्ग दाखवलेलं आहे. अशा या धम्माला असे वेगवेगळे धर्माचे लोक येऊन तिथं कर्मकांड करतात. हे आपल्याला वाईट वाटतो की बौद्ध धम्म हे एक जगामध्ये शांतीचं प्रतीक आहे आणि जगामध्ये मोठं धर्म आहे, सर्वात मोठं धर्म आहे. ह्या धम्माला बुडवण्याचा जे प्रयत्न करत आहेत त्यांचं हे कधी चांगलं होणार नाही. पण आपल्याच या समाजाला खऱ्या अर्थाने जे भिक्खू संघाला स्थान मिळालं पाहिजे हे तिथं भेटत नाही. हे बौद्ध समाजाला वाईट वाटतो. म्हणून हे भिक्खू संघांना बुद्धगयामध्ये जे आपलं विहार आहे हे आपलं झालंच पाहिजे. जवळ हे आपलं होत नाही तवर हे देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करतच राहणार. आमची ही मागणी जवळ पूर्ण होत नाही तवर इतर राजकीय असतील, जे बौद्ध समाजामधले असतील, सर्व समाजामधले ज्यांना बौद्ध धम्म पडतं त्यांनी ह्याच्यामध्ये सहभागी नक्की देत आहेत आणि जास्त संख्येने आपल्याला प्रतिसाद देत आहेत. आत्ताच फेब्रुवारीच्या 12 तारखेला जे बुद्धगयाला आपण आंदोलन केलं, एकदम फार मोठं आंदोलन झाला. त्या बघताच खऱ्या अर्थाने आत्ता बौद्ध समाजामध्ये काही लोकांनी अत्यंत चांगल्या मन लावून एक प्रतिसाद दिलेला आहे. ह्याच्यानंतर देखील जवळ ते होत नाही तवर आम्ही ह्याला अजून जास्त संख्येने ह्या देशभरामध्ये आंदोलन करत राहणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ जे आंदोलन सुरू आहे ते आंदोलनासंदर्भात महाबोधी महाविहार मुक्तीच्या विषयासंदर्भात जे आंदोलन आपण करत आहे त्या आंदोलनाच्या माध्यमातून नेमके आपलं शासनाकडे काय मागणी आहे, काय सांगा? महाबोधी महाविहार बुद्धगया मुक्ती आंदोलन हे धरणे आंदोलनाचा कार्यक्रम चालू आहे. प्रामुख्याने आमची ही मागणी आहे की जिथे सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्वाचा लाभ झाला, दुःखमुक्तीचा मार्ग मिळाला, जगामध्ये शांतीचा, करुणेचा, मैत्रीचा संदेश दिला, ते विहार आजही बौद्धांच्या ताब्यात नाही आहे. आजही ते महाविहार 4 हिंदू आणि 4 बौद्ध आणि गया जिल्ह्याचा जो काही कलेक्टर असतो तो त्या ट्रस्टचा अध्यक्ष असतो, म्हणजेच बहुमत हे त्यांच्याकडं असते. आणि मग जगातून जो काही फंड येतो तो फंड बुद्ध धर्माच्या प्रचारासाठी तिथं योग्य ते वापर होत नाही आहे. तो फंड दुसरीकडेच तो वळवला जातो. आणि आजही बुद्धगयेला गेले असता महाराष्ट्रातून, भारतातून जे काय पर्यटक जातात त्यांना कुठल्याही प्रकारची तिथं सुविधा नाही आहे, कुठल्याही प्रकारची राहण्याची व्यवस्था नाही आहे, कोणत्याच प्रकारची व्यवस्था नाही आहे. आणि म्हणून प्रामुख्याने आमची ही मागणी आहे की प्रत्येक धर्माचे, जसं मस्जिद असेल हे मुस्लिम बांधवाकडे राहते, चर्च आहे हे ख्रिश्चन लोकांकडे आहे, किंवा प्रत्येक धर्माचे मंदिरं, मस्जिदं हे प्रत्येक त्यांच्या धर्मगुरू किंवा त्यांच्या धर्माकडे आहेत. परंतु जगामध्ये असं एकमेव उदाहरण आहे की बुद्धगया महाविहार हे बौद्धांचं आहे, परंतु बौद्धांचा तिथं ताबा नाही आहे. तिथं जो काही ताबा आहे तर महंत, पुरोहित यांचा ताबा आहे. आणि यांचा ताबा असल्यामुळे म्हणावं तसं धम्माला गतिमान करता येत नाही. आणि म्हणून प्रामुख्याने ही आमची मागणी आहे की बुद्धगया महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात परिपूर्ण दिलं पाहिजे. बुद्धगयाचा जो काही BT ॲक्ट हा जो काही 1949चा जो काही कायदा आहे बिहार सरकारचा, आणि या बिहार सरकारच्या अंतर्गत या कायद्यानुसार तो महाविहार हे महंताच्या ताब्यात आहे. आणि म्हणून हे विहार 1949चा कायदा देखील रद्द झाला पाहिजे. भारतीय संविधान 1950 साली लागू झालेलं आहे आणि 1950च्या जे काय अगोदरचे जे काय कायदे आहेत खऱ्या अर्थाने ते कायदे हे नष्ट झाले पाहिजेत, बंद झाले पाहिजेत आणि कायद्यानुसार, संविधानानुसार हे बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे. नक्कीच आज या ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या माध्यमातून समाजाला नेमकं काय संदेश देण्याचा प्रयत्न आपण करणार आहात?
समाजाला हा संदेश आहे की आमचं जे विहार आहे महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. सरकारने जर लवकरात लवकर ही मागणी पूर्ण केली नाही तर पुढची दिशा आंदोलनाची कशा पद्धतीची असणार आहे? पुढची दिशा जर इथल्या केंद्र सरकारने किंवा बिहार सरकारने हे जर का लवकरात लवकर जर बौद्धांच्या ताब्यात जर महाविहार जर दिलं नाही तर भारतभर याचं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. संपूर्ण भारतभरच आंदोलन करण्यात येईल आणि त्याचा खूप मोठा तीव्र असं हे निदर्शन करण्यात येईल. तर केवळ आपल्या पुणे शहरामध्येच हे निदर्शनं नाही तर संपूर्ण भारतभर हे धरणे आंदोलनाचा कार्यक्रम चालू आहे. बुद्धगया येथे देखील आमचे भिक्खू संघ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आहे. संपूर्ण भारतभरच अगदी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये हे आंदोलन चालू आहे. नक्कीच लवकरात लवकर जर सरकारने हे आंदोलनाची आमची मागणी मान्य केली नाही तर हे आंदोलन तीव्र अशा पद्धतीने संपूर्ण भारत देशामध्ये केलं जाईल, अशा पद्धतीची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून बंतींनी दिलेली आहे.